Hello student, today we are going to learn 3.7 The Man Who Never Lied. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3.7 The Man Who Never Lied हा पाठ आज आपण पाहणार आहोत. Student, this one is a folk tale. So first of all, try to understand about folk tale. तर मुलांनो, आज आपण फॉकटेल म्हणजे काय? फॉकटेल म्हणजे लोककथा किंवा दंतकथा होय. सो टुडे इन दिस सेशन वी आर गोइंग टू लर्न अ व्हेरी फंटॅस्टिक स्टोरी. इट इज अन आफ्रिकन फॉकटेल. तर आज आपण या सेशनमध्ये एक आफ्रिकन फॉकटेल आहे, म्हणजे लोककथा, आफ्रिकेमधील प्रसिद्ध अशी लोककथा आहे आणि या लोककथेचे नाव आहे द मॅन हू नेवर लाईड. So first of all, I would like to teach you reading of each passage and then I will try to explain. First passage is, the one special thing about Muhammad was that he never told a lie. It's not very too easy to do that, but Muhammad was a wise man. He kept his eyes open to what was going on around him and chose his words carefully. He became famous as the man who never lied. Even people who lived 20 days away knew about him. New words is never. Never means काही नाही. Wise. Wise means शहाणा. And famous. Famous means सुप्रसिद्ध. तर मुहम्मद विषयी खास गोष्ट म्हणजे तो कधीही खोटे बोलत नसे. तसं करणं सोपं नाही, पण मुहम्मद हा हुशार व्यक्ती होता. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे यावर तो लक्ष ठेवायचा आणि आपले बोलले जाणारे शब्द काळजीपूर्वक निवडायचा. कधीही खोटे न बोलणारा माणूस म्हणून तो प्रसिद्ध होता, जे की अगदी 20 दिवस चालावे लागेल इतक्या दूर अंतरावर असणाऱ्या लोकांनाही मुहम्मदविषयी माहिती होती. When people told the king about Muhammad, the king was not ready to believe it. आणि जेव्हा लोकांनी मुहम्मदविषयी राजाला सांगितले, तेव्हा राजाचा यावर विश्वास बसायला किंवा विश्वास ठेवायला तयार नव्हते. Bring this man to me, he said. So Muhammad was brought before the king. आणि ह्या माणसाला माझ्याकडे घेऊन या, तो म्हणाला, म्हणून मुहम्मदला राजासमोर आणण्यात आले. मुहम्मद, इज इट ट्रू दॅट व्हॉट यू नेव्हर टेल अ लाय? यस, युअर मॅजेस्टी. आणि मुहम्मद, हे खरे आहे का तू कधीच खोटं बोलत नाहीस? होय महाराज. अँड यू विल नॉट टेल अ लाय इन फ्युचर? नेव्हर, युअर मॅजेस्टी. आणि तू भविष्यातही खोटं बोलणार नाहीस? नाही महाराज. The king looked at Muhammad thoughtfully. Be careful. Sometimes we don't even know how the lie gets on our tongue. Thoughtfully means विचारमग्न होऊन. आणि राजा विचारमग्न होऊन मुहम्मदकडे पाहत होता. काळजी घे, कधी कधी आपल्या जिभेवर खोटं कसं आलं हे कळत नाही. Some days passed. The king called Muhammad again. When Muhammad came, the king was just coming out of his palace. There were many people around him. He was going on hunt. आणि काही दिवस गेले, राजाने पुन्हा मुहम्मदला बोलविले. जेव्हा मुहम्मद आला, तेव्हा राजा नुकताच राजवाड्यातून बाहेर येत होता आणि त्याच्या सभोवताली भरपूर लोक होते आणि तो शिकारीला जात होता. The king called Muhammad over to him. Muhammad, I am going on hunt and then to my summer palace. The king spoke as he walked towards his horse. He held the horse's mane and put his left foot in the stirrup. Then he turned to Muhammad and said, now run to the summer palace and tell the queen to prepare a big feast
for me and my people, including you. Hurry. New words is hunt. Hunt means काय? शिकार करणे. Next, main. Main means आयाळ. And stirrup. Stirrup means काय? घोड्यावर स्वार होताना पाय ठेवण्याची जागा म्हणजेच रिकीब. And feast. Feast means मेजवानी. मग राजाने मामदकडे यायला त्याच्याकडे यायला सांगितले आणि मामद, मी शिकारीला जात आहे. आणि नंतर माझ्या उन्हाळी राजवाड्याकडे राजा त्यांच्या घोड्याकडे चालत जात असताना बोलत होता. त्याने घोड्याची आया धरली आणि घोड्यावर स्वार होताना पाय ठेवण्याच्या जागेवर त्याने त्याचा डावा पाय ठेवला. नंतर तो मामदकडे वळला आणि म्हणाला, आता उन्हाळी राजवाड्याकडे धावत जा आणि राणीला माझ्यासाठी आणि माझ्या लोकांसाठी मोठ्या मेजवानीची तयारी करायला सांग आणि तुझ्या सीत त्वरा कर. Muhammad turned around and hurried to the summer palace. When he left, the king began to laugh. I am not going anywhere today. Just wait till Muhammad tell this lie to the queen. आणि मामद मागे वळला आणि उन्हाळी राजवाड्याकडे घाईघाईने गेला. जेव्हा तो तेथून गेला, राजाने हसायला सुरुवात केली. मी आज कुठेही जाणार नाही. आता मामद राणीला हे खोटे सांगेपर्यंत आपण वाट पाहूया. द नेक्स्ट डे द किंग वेंट टू द समर पॅलेस. डिड मामद टेल यू टू प्रिपेअर अ फीस्ट फॉर मी येस्टरडे? इट वॉज अ लाय. आणि पुढील दिवशी राजा उन्हाळी राजवाड्याकडे गेला. मामदने काल तुला माझ्यासाठी मेजवानीची तयारी करायला सांगितली का? ते खोटं होतं. Muhammad gave me your message yesterday, the queen answered. Muhammad said, maybe the king will come here by noon, maybe he won't. Muhammadने मला काल तुमचा संदेश दिला, राणीने उत्तर दिले. Muhammad म्हणाला, कदाचित महाराज दुपारी येथे येतील आणि कदाचित ते येणारही नाही. And what does that mean? Tell me for sure. I told Muhammad, but Muhammad said, I can't tell you for sure. And what does that mean? Tell me for sure. I told Muhammad, but Muhammad said, I can't tell you for sure. I don't know whether the king puts his right foot in the stirrup or whether he put his left foot in the ground again after I left. So we just waited for you yesterday, but you didn't come. आणि त्याचा अर्थ काय होतो मला खात्रीपूर्वक सांग. मी मामदला म्हटले, परंतु मामद म्हणाला, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. राजाने आपले उजवे पाऊल रिकिबीवर म्हणजेच घोड्यावर बसताना जे पाय ठेवायची जागा असते त्याला रिकीब म्हणतात, त्या रिकिबीवर ठेवले किंवा मी निघाल्यानंतर त्याने आपले पाऊल पुन्हा जमिनीवर ठेवले की काय हे मला माहीत नाही. म्हणून काल आम्ही तुमची वेळ प्रतीक्षा करीत राहिलो, परंतु तुम्ही आला नाही. When the king heard this, he was taken aback. Taken aback means काय? थक्क होणे किंवा आश्चर्यचकित होणे. He agreed that Muhammad was really a wise man who only spoke what he saw with his own eyes, nothing more and nothing less. आणि त्या राजाने हे ऐकले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्याने कबूल केले की मुहम्मद हा खरोखरीच एक सुज्ञ हुशार माणूस होता. त्याने त्याच्या स्वतःच्या डोळ्याने जे पाहिले तेच तो बोलतो, जास्तही नाही आणि कमीही नाही. दिस इज ॲन आफ्रिकन फॉकटेल. आफ्रिकेतील ही एक लोककथा आहे आणि यावरून आपल्याला असा संदेश भेटतो की जगामध्ये कधीही खोटे न बोलणारे माणूस देखील असू शकतो. त्याचप्रमाणे आपण देखील जास्तीत जास्त प्रमाणात खरे बोलले पाहिजे.